म्हणजे तारे जन्म घेतात, नंतर त्यांचा एक मध्य काळ असतो आणि ते मृत्यूपंथाला लागतात. म्हणूनच सप्तर्षी नक्षत्र किंवा सप्तर्षी रास असं आपण म्हटलेलं कधी ऐकलं नाही, कारण ती रासही नाही आणि नक्षत्रही नाही. सप्तर्षी हा एक तारका समूह आहे. आपण असं कन्व्हेन्शनली किंवा लहानपणापासून ऐकलेलं आहे की दिशा ओळखायची असेल तर आपल्याला ध्रुवतारा शोधायला हवा. पण ध्रुवतारा हा अतिशय अंधुक किंवा फेंट असा तारा आहे आणि तोच ओळखणं कठीण आहे. म्हणजे चंद्रसुद्धा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवास करतोय. अर्थातच चंद्राचा स्पीड हा फास्ट आहे आणि म्हणून चंद्र सूर्याला ओव्हरटेक करतो आपल्याला बघताना, आणि तो ओव्हरटेक करण्याचा क्षण म्हणजे अमावस्या. तर इतके जे प्रचंड मोठे तारे आहेत त्यांचा जेव्हा अंत होतो त्यामुळे तर ते अर्थातच त्यांच्यातली गुरुत्वाकर्षण क्षमता इतकी जास्त असते, ते इतके प्रचंड वस्तुमानाचे तारे असतात की त्यांचं रूपांतर कृष्णविवरात होतं. ध्रुव नावाचा एक व्यक्ती किंवा एखाद्या ताऱ्याला आढळ पद नाही मिळालं तर त्या ठिकाणाला एक पद असं मिळालं आणि ते आढळ आहे. त्याच भोवती सगळे तारे ग्रह आपल्याला फिरताना दिसतात. मित्रांनो, उनाड भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्स किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. उनाड भटकंती हे चॅनल सगळ्यांनी आवर्जून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप छान इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅनल कडून मिळत असते. सो नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी ओंकारो. उनाड भटकंतीच्या उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. अशी कल्पना करा की तुम्ही एखाद्या कॅम्पिंगला गेलायत किंवा एखाद्या अशा ठिकाणी गेलेला आहेत की जिथे अत्यंत निरभ्र असं आकाश आहे. तुम्हाला त्या आकाशामध्ये लाखो तारे, ग्रह दिसत आहेत. पण बऱ्याच वेळेला आपलं हे कन्फ्युजन होतं की एखादा ग्रह कुठला, एखादा जो तारकापुंज असतो तो कुठला आहे, किंवा एकूणच खगोलशास्त्रामधल्या ज्या गोष्टी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात त्याच्या मागे नक्की कुठली रहस्य दडलेली आहेत. आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज माझा मित्र या पॉडकास्टमध्ये आलेला आहे, एक युवा खगोल अभ्यासक अर्चित गोखले. अर्चित, तुझं स्वागत आहे. धन्यवाद. अर्चित मूळचा मुलुंडचा आहे, मुंबई येथे राहणारा आहे आणि CA फायनल करतोय आणि खगोलशास्त्र ही त्याची पॅशन आहे आणि त्या संदर्भातच आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. अर्चित, बेसिकली हा जो विषय हा बऱ्यापैकी टेक्निकल विषय समजला जातो, म्हणजे खूप तांत्रिक बाबी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. तुला खगोलशास्त्राची आवड कशी लागली? आकाश मित्र मंडळ म्हणून एक खगोल अभ्यासक संस्था आहे आणि श्री हेमंत मोने, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, हे सूर नभांगणाचे नावाचा एक कार्यक्रम करत असत. त्याची संकल्पना अशी होती की ग्रहतारे बघताना त्याच्या संबंधितली गाणी, म्हणजे शुक्र बघताना शुक्रतारा मंदवारा असं प्रकारचा तो कार्यक्रम होता. आणि माझी आई शास्त्रीय गायिका असल्याने त्यांचा सहभाग त्या कार्यक्रमामध्ये होता. अर्थात ते कार्यक्रमाचे प्रयोग व्हायचे तेव्हा मी खूप लहान होतो, पण कानावर त्या गोष्टी पडायच्या आणि तिथून थोडं फॅसिनेशन वाटलं आणि आवड निर्माण झाली एकूण ग्रहताऱ्यांविषयी, आकाशाविषयी. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे त्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग्स अवेलेबल होती. मग मी ती ऐकायचो, त्यातनं सरांनी सांगितलेल्या संकल्पना समजून घ्यायचा प्रयत्न करायचो, तारे ओळखायचा प्रयत्न करायचो आणि अशा प्रकारे मला त्याच्यात थोडा रस निर्माण झाला, आवड निर्माण झाली आणि माझा अभ्यास सुरू झाला. अर्थातच आकाश मित्र मंडळ कल्याण या संस्थेच्या सभासदांची माझी ओळख झाली आणि मी तिथे जायला लागलो. तिथे विविध खगोल वर्ग अटेंड केले, आकाश दर्शन कार्यक्रम अटेंड केले आणि तिथून माझी आवड हळूहळू वाढत गेली आणि माझा असा अभ्यास आणि प्रवास सुरू झाला. आता मी जसं म्हटलं की ॲस्ट्रॉनॉमी हा तांत्रिक विषय, पण याची कुठली डिग्री आहे का किंवा याचे कुठले कोर्सेस आपल्याकडे आहेत का की ज्याच्यामुळे एखाद्याला समजा या विषयाची आवड असेल तर त्या कोर्सेसच्या थ्रू पहिल्यांदा माहिती मिळू शकेल किंवा त्याची आवड होईल? डिग्री म्हणायला गेलं तर 12वी नंतर आपल्याला फिजिक्समध्ये MSc म्हणजे BSc MSc करता येतं आणि त्याच्यानंतर ॲस्ट्रोफिजिक्स या विषयात आपल्याला PhD किंवा पदवी प्राप्त करता येते किंवा इंजिनिअरिंग रूटने आपणही जाऊ शकतो.
पण आपण ज्याला अव्यावसायिक खगोल अभ्यासक असं म्हणतो, म्हणजे त्यांच्याकडे व्यवसायाने किंवा डिग्री वाईज ते त्याच्यात कार्यरत नसतात, पण त्यांचा अभ्यास खूप असतो आणि ते विविध संशोधनावर काम करत असतात. अशा अव्यावसायिक खगोल अभ्यासकांसाठी बऱ्यापैकी बरेच कोर्सेस अवेलेबल आहेत, बऱ्याच संस्था कार्यरत आहेत. ते एक अभ्यासवर्ग घेत असतात किंवा युनिव्हर्सिटीजमधनं असा एक अभ्यासवर्ग होत असतात. तुम्ही प्रत्यक्ष आकाशदर्शनाला जाऊन याची माहिती मिळवू शकता. सो त्याला असं काही चॅनल नाही आहे प्रॉपर की तुम्ही या थ्रू जायचं, पण अव्यावसायिक खगोल अभ्यासकसुद्धा भरपूर कामगिरी याच्यात करत असतात. आणि आपण ज्याला म्हणतो की डेटा कॉन्ट्रीब्युशन फॉर प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर्स, म्हणजे प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर जे वेगळे शोध लावतात त्याच्यासाठी जो महत्त्वाचा डेटा लागतो तो बऱ्याचदा ऑन फील्ड जाऊन निरीक्षण घेऊन हे अव्यावसायिक खगोल अभ्यासक पुरवत असतात. ह्याच्यावर एक मला सांगायला आवडेल की आकाशमित्राचीच आमची एक टीम मागच्या 2022ची गोष्ट आहे की नेपच्यून आपला जो ग्रह आहे त्याचा एक चंद्र ट्रायटन नावाचा, त्याचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर शोधून काढण्याचा एक खूप मोठा शोधनिबंध जर्नल ऑफ ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकाशित झाला. त्याच्यात जगभरातले प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर्स कार्यरत होते. तर नेपच्यूनचा जो चंद्र आहे ट्रायटन, त्यांनी एका ताऱ्याचं पिधान केलं, म्हणजे एक प्रकारे ग्रहण. ताऱ्यासमोरनं तो पास झाला आणि म्हणून त्या ताऱ्याचा प्रकाश काही अंशात झाकला गेला. तर अशा प्रकारे त्याला ऑकल्टेशन किंवा पिधान असं म्हणतात. तर अशा प्रकारे त्याची निरीक्षणं घेऊन आम्ही ती निरीक्षणं प्रत्यक्ष फील्डवर जाऊन घेतली दुर्बिणीतनं आणि ती त्याला म्हणजे प्रॉपर संशोधनासाठी अनुकूल कसं करता येईल ते डेटा रिडक्शन करून आम्ही त्यांना तो डेटा पाठवला आणि अशा प्रकारे एक मोठा शोध लागण्यात आमचा हातभार लागला. अशा प्रकारे अव्यावसायिक खगोल अभ्यासक त्यांची स्पेसिफिक डिग्री नसली तरी भरपूर विविध क्षेत्रात कामगिरी करत असतात आणि प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर्सना किंवा ॲस्ट्रॉनॉमी या फील्डला डेटा कॉन्ट्रीब्यूट करत असतात. तू जसं म्हणालास की याला कुठली स्पेसिफिक अशी डिग्री नाही आहे, तुम्हाला जर आवड निर्माण झाली तर त्या आवडीचीच एक तुम्ही कास धरून तुम्ही याच्यामध्ये तुमचा अभ्यास करू शकता. पण दैनंदिन जीवनामध्ये ॲस्ट्रॉनॉमी जी आहे तर त्याच्या कुठल्या गोष्टी आपल्याला बघता किंवा अनुभवता येतात? बरोबर, सगळ्यांना असं वाटतं की खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा असेल म्हणजे अव्यावसायिक पातळीवर तर दुर्बिणी किंवा कॅमेरे किंवा मोठी मोठी गणिताची सूत्र आपल्याला गरजेची आहेत. पण असं काही नसतं. आपण ट्रेकिंग करताना किंवा इन जनरल भटकंती करताना आपल्याला मोकळं आकाश कायम अवेलेबल असतं, उपलब्ध असतं. तर आपण काही संकल्पना या फक्त निरीक्षणाने समजून घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण असं कन्व्हेन्शनली किंवा लहानपणापासून ऐकलेलं आहे की दिशा ओळखायची असेल तर आपल्याला ध्रुवतारा शोधायला हवा. पण ध्रुवतारा हा अतिशय अंधुक किंवा फेंट असा तारा आहे. बरेचदा हीच समजूत अनेकांना नसते की बऱ्याच जणांना असं वाटत असतं की ध्रुवतारा म्हणजे खूप ब्राईट असेल, पण ध्रुवतारा अतिशय एक अंधुक तारा आहे आणि तोच ओळखणं कठीण आहे. त्याच्यामुळे तो शोधून मग दिशा ओळखणं ह्याच्यापेक्षा आपण अत्यंत सोप्या पद्धतीने दिशा ओळखू शकतो. उदाहरणार्थ चंद्रावरून आपण दिशा ओळखू शकतो. चंद्र समजा म्हणजे चंद्राची जी प्रकाशमान बाजू आहे ती सूर्यामुळे आहे. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून तो आपल्यापर्यंत रिफ्लेक्ट होतो आणि म्हणून आपल्याला ती बाजू प्रकाशमान दिसते. त्यामुळे आपण जर का पहाटेच्या वेळी चंद्र बघत असू तर प्रकाशमान भाग तिथे सूर्य आहे, म्हणजे अर्थातच ती पूर्व आहे कारण पहाटे आपण बघतोय. तसंच संध्याकाळी आपण बघत असू तर प्रकाशमान भाग जिथे आहे तिथेच सूर्य आहे, म्हणजे ती पश्चिम आहे. आणि आपल्याला एकदा एक दिशा कळली की उरलेल्या 4 दिशा आपण सहज ओळखू शकतो. मग तुम्ही असा प्रश्न विचाराल की पौर्णिमेच्या दिवशी काय कराल, तेव्हा तर पूर्ण चंद्र प्रकाशमान असतो. मग अशा वेळी आपण कुठल्याही ताऱ्याचं निरीक्षण करून दिशा ओळखू शकतो. म्हणजे एखादा तारा आपण त्याचं साधं निरीक्षण करायचं, त्याचं नाव माहिती नसेल, कुठला तारकासमूह माहिती असेल, काही हरकत नाही. आणि आपल्याला एक 5 मिनटं 10 मिनटं थांबल्यानंतर कळेल की त्या ताऱ्याची आकाशात मुवमेंट होते. तर तो ज्या दिशेला गेलाय अर्थातच ती दिशा पश्चिम असणार आणि ज्या क्षितिजापासून तो वर आलाय ती पूर्व असणार, कारण पृथ्वीवर प्रत्येक गोष्ट पूर्वेला उगून पश्चिमेला मावळते. सो ही अगदी बेसिक दैनंदिन गोष्ट आहे जी आपण प्रत्यक्ष ऑन फील्ड जाऊन आकाशाच्या खाली जाऊन बघू शकतो, दिशा ओळखू शकतो आणि आपण तसं निरीक्षण करू शकतो. किंवा दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे उल्का वर्षाव म्हणजे मिटिऑर शॉवर्स ही एक अत्यंत आकर्षक घटना असं आपण म्हणू शकतो. मिटिऑर म्हणजे आकाशातले जे खडक असतात छोटे, ते जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अट्रॅक्ट होतात आणि ते पृथ्वीच्या वातावरणात वेगाने प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे जे घर्षण किंवा फ्रिक्शन निर्माण होतं
त्या फ्रिक्शनमुळे त्याला आपल्याला ती आग लागल्यासारखी त्याची शेपूट अशी दिसते आणि आपल्याला उल्कापात आपण ज्याला म्हणतो उल्का वर्षाव, असा आपल्याला उल्का वर्षाव बघायला मिळतो. आता हे उल्कापात किंवा उल्का वर्षाव वर्षभरात सतत चालू असतात. म्हणजे जानेवारीत क्वाड्रॅन्टिड्स म्हणून उल्का वर्षाव असतात किंवा एप्रिलमध्ये लायरिड्स नावाचे उल्का वर्षाव असतात, ऑगस्टमध्ये असतात. लिओनिड्स म्हणजे सिंह राशीतला उल्का वर्षाव हा खूप फेमस आहे, जो आपल्याला नोव्हेंबर महिन्यात साध्या डोळ्यांनी बघता येतो. त्याला कुठल्याही दुर्बिणीची किंवा काही विशेष आपल्याला इक्विपमेंटची आवश्यकता नसते. डिसेंबरमध्ये जेमिनिड्स असतात, म्हणजे मिथुन राशीतनं उल्का वर्षाव असतो. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे ह्याला फक्त लाईट प्रकाश प्रदूषणापासून लांबची जागा हा एकमेव रिक्वायरमेंट आपण असं ज्याला म्हणू तेवढंच आहे. आपण तिथे गेलो की आपल्याला सहज नुसत्या डोळ्यांनी भरपूर म्हणजे तासाला 100पेक्षा जास्त सुद्धा उल्का कधी कधी बघायला मिळतात. आणि नुसतं बघण्यापुरतं सीमित असं नाही, तर आपण थोडंसं त्याचं शास्त्र समजून घेतलं तर आपल्याला अशा प्रकारची ऑब्झर्वेशन्स घेऊन इंटरनॅशनल मिटिअर ऑर्गनायझेशन नावाची एक प्रोफेशनल संस्था आहे, त्याला आपल्याला ती आपली संशोधनं पाठवता येतात की आपण इतके तासात इतक्या उल्का बघितल्या. मग त्याची वैशिष्ट्य असतात की किती ब्राईट आहे ती उल्का किंवा कुठल्या मिटिअर शॉवर म्हणजे कुठल्या उल्का वर्षावातली आहे, जेमिनिड्समधली आहे का दुसऱ्या कुठली आहे, असे अनेक. मग त्याच्यावर पुढे संशोधन केलं जातं. त्याच्यामुळे कुठल्याही उपकरणांशिवाय नुसत्या डोळ्यांनी थोडीशी माहिती घेऊन आपण अशा प्रकारे डेटा पण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आणि प्रत्यक्ष ती घटना अनुभवण्याचा आनंदही घेऊ शकतो. अशा बऱ्याच घटना आहेत, मी काही सांगितल्या. तशा प्रकारे ग्रहण आता आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता सूर्यग्रहणाला अर्थात आपल्याला गॉगल्स फिल्टर्स अशी आवश्यकता आहे, पण चंद्रग्रहण आपण नुसत्या डोळ्यांनी बघू शकतो. बरेचदा असं असतं की कुठलंही ग्रहण बघायला आपल्याला गॉगल्स किंवा फिल्टर्स हवे अशी समजूत असते, पण ती फक्त सूर्यग्रहणासाठी आहे. चंद्रग्रहण आपण नुसत्या डोळ्यांनी कधीही आकाशात बघू शकतो. अजून एक सांगायचं म्हणजे आपल्याला जेव्हा अथांग आकाश दिसतं तेव्हा आपल्याला अनेक तारे दिसतात. म्हणजे नुसत्या डोळ्यांनी दिसणारे ताऱ्यांची संख्यासुद्धा खूप जास्त आहे. त्यात प्रकाश प्रदूषणापासून आपण लांब गेलो तर आपल्याला प्रचंड तारे दिसतात. मग हे तारे त्याला विशेष ग्रुप्समध्ये आपण विभागलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आता मॉडर्न शास्त्रज्ञानुसार किंवा सायन्सनुसार आकाशात एकूण 88 कॉन्स्टिलेशन्स आहेत. आता कॉन्स्टिलेशन्स ह्याला मी मुद्दामून असं म्हणतोय कारण बरेचदा आपण कॉन्स्टिलेशनला नक्षत्र असं म्हणून जातो, पण नक्षत्र 27च आहेत, राशी 12च आहेत. मग कॉन्स्टिलेशन्स 88 कशी? तर एकूण आकाशात 88 कॉन्स्टिलेशन्सला मॉडर्न सायन्स आता आपण मानतो, पण त्यातलीच कॉन्स्टिलेशन्स जी सूर्याच्या भासमान मार्गावर आहेत. म्हणजे आपण पृथ्वी सूर्याभोवती फिरतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण जेव्हा पृथ्वीवरून निरीक्षण करतो तेव्हा सूर्य आपल्याला त्याचं स्थान आकाशात बदलताना दिसतो. म्हणजे सूर्य एका अमुक राशीत असतो, त्याच्यानंतर तो पुढच्या राशीत प्रवेश करतो. सो सूर्याचा जो आकाशातला भासमान मार्ग आहे आयनिक वृत्त, त्याला आपण त्याच्यावर जे कॉन्स्टिलेशन्स किंवा तारका समूह आढळतात त्यांना आपण रास असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून 12 राशी, कारण सूर्य साधारण 1 महिना एका राशीत असतो आणि अशा 12 राशीमधनं सूर्याचं मार्गक्रमण झालं की 1 वर्ष पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून त्या 88 पैकी त्या 12 ज्या सूर्याच्या मार्गावर आहेत त्यांना महत्त्व प्राप्त झालं. त्याच प्रकारे 27 नक्षत्र आहेत ती चंद्रमार्गावरती आहेत. म्हणजे सूर्याचा जो भासमान मार्ग आहे, मी आता म्हटलं आयनिक वृत्त, तशाच त्याला एक 5 अंशाचा कोन करून चंद्राचा मार्ग आहे. आणि त्या चंद्राच्या मार्गावर जी नक्षत्र किंवा जी कॉन्स्टिलेशन्स आढळतात त्याला आपण नक्षत्र असं म्हटलं, कारण चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा कालावधी हा 27 दिवस आहे आणि म्हणून ते 27 नक्षत्र. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये टाईम कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं की 1 वर्ष पूर्ण झालं म्हणजे सूर्य 12 राशींमधनं त्याचा मार्गक्रमण झालं, किंवा 1 महिना पूर्ण झाला म्हणजे साधारण 27 दिवस म्हणजे चंद्राचं एका पूर्ण नक्षत्र चक्रातनं मार्गक्रमण झालं. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे नक्षत्र, रास आणि तारका समूह म्हणजे कॉन्स्टिलेशनला आपण तारका समूह असं म्हणू शकतो. असं आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पाहता येतं किंवा हा फरक समजून घेता येतो. आणि साधा आपण म्हटलं तरी चंद्र आपल्याला जिथे दिसतो त्याचा तो मार्ग आपण बघितला तर आपल्याला त्याच्याच आजूबाजूला साधारण नक्षत्र दिसतात. आता मृग नक्षत्र किंवा कृत्तिका
रोहिणी अशी काही फेमस नक्षत्र आहेत किंवा त्यांचे आकार असे ठराविक आहेत की आपल्याला ते सहज नजरेत भरतात. आपण आयताकृती आणि मधी 3 तारे असे आपण मृग नक्षत्र सगळ्यांनीच बघितलेलं असेल आणि अगदी सोपं आहे ओळखायला. ते नक्षत्र आहे. पण असाच एक अत्यंत सोपं आकाशात ओळखायला म्हणजे सप्तर्षी. कारण ते त्याचे पण 3 तारे असं पतंगासारखे आणि त्याच्या त्या मांजाच्या दोरीसारखे 3 तारे असं आपल्याला एक सुंदर आकाशात दिसतं. पण ते जर का आपण बघितलं तर सूर्य त्याच्यात कधीच प्रवेश करणार नाही किंवा चंद्रही त्याच्यात कधीच प्रवेश करणार नाही. ते एक्स्ट्रीम उत्तरेला असतं. म्हणूनच सप्तर्षी नक्षत्र किंवा सप्तर्षी रास असं आपण म्हटलेलं कधी ऐकलं नाही. कारण ती रासही नाही आणि नक्षत्रही नाही. सप्तर्षी हा एक तारका समूह आहे. सो अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या आपण म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण ग्रहतारे बघू शकतो. तर त्याच्यात आपल्याला काही राशी दिसतात स्पेसिफिक आकाराच्या, काही नक्षत्र दिसतात आणि काही जनरल तारका समूह दिसतात. सो हे आपण नुसत्या डोळ्यांनी अनुभवू किंवा बघू शकतो. त्याचबरोबर एक खूप म्हणजे आकर्षक घटना म्हणजे आपण जर का ताऱ्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सगळे तारे पांढरे नाही आहेत. काही आपल्याला पिवळसर दिसतात, काही लालसर दिसतात. तर हे त्याच्या पृष्ठभागाच्या तापमानावर त्यांचे रंग अवलंबून असतात. म्हणजे ताऱ्याच्या सरफेस टेम्परेचरवरती जो तारा सगळ्यात प्रचंड तापमानाचा असतो, सगळ्यात जास्त तापमान, तो आपल्याला निळसर पांढरा दिसतो. आणि सगळ्यात कमी तापमानाचा तारा आपल्याला लालसर दिसतो. आणि त्याच्यावरनं शास्त्रज्ञांनी ताऱ्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे ओ प्रकारचे तारे म्हणजे सगळ्यात तापमान जास्त आणि एम प्रकारचे तारे म्हणजे तापमान कमी. त्यामुळे त्याचं स्पेक्ट्रल वर्गीकरण आहे ओ बी ए एफ जी अशा प्रकारे. त्याच्यानंतर के एम अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. आणि आपल्याला म्हणजे आपल्याला साधारण नुसत्या डोळ्याने आपल्याला एखाद्या ताऱ्याचं तापमानाचा अंदाज येऊ शकतो. म्हणजे आपण मृग नक्षत्राचा उल्लेख घेऊया. तर मृग नक्षत्रात आपल्याला एक लालसर अगदी डोळ्यात भरेल असा तारा दिसतो. तो म्हणजे बिटलग्विज किंवा काक्षी. हा तारा आपल्याला लाल दिसतो आणि म्हणजे ह्याचं पृष्ठभागावरचं तापमान कमी आहे. तो आता मृत्यूपंथाला आलेला तारा आहे. म्हणजे ताऱ्यांचंही जीवनचक्र असतं. म्हणजे तारे जन्म घेतात, नंतर त्यांचा एक मध्य काळ असतो आणि ते मृत्यूपंथाला लागतात. तर अशा प्रकारे हा कमी तापमान झालेला तारा काक्षी नावाचा हा मृत्यूपंथाला लागलेला तारा आहे. सो आपल्याला त्याच्या अशा प्रकारे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी बघून सुद्धा त्याच्या रंगावरनं त्याचं तापमान काढता येतं. आता सूर्य हा जो तारा आहे तो आपल्याला अर्थातच पिवळा दिसतो. त्याचा स्पेक्ट्रल क्लास जी आहे, जी प्रकारचा तारा आहे आणि त्याचं तापमान साधारण 6000 अंश आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तो पिवळा दिसतो. आपण मृगाचाच उल्लेख केला किंवा मृगाचाच, तर तिथेच मृगाच्या जवळ आपल्याला व्याधाचा तारा दिसतो आणि हा तारा आपल्याला ऐकून माहितीच आहे. तर हा व्याधाचा जो तारा आहे हा आपल्याला निळसर दिसेल. म्हणजेच अर्थातच त्याचं तापमान, पृष्ठभागावरचं तापमान हे खूप जास्त आहे. किंवा शून्य सावली दिवस आपण सगळ्यांनीच अनुभवलं असेल. जेव्हा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावरती येतो, म्हणजे आपण बोलीभाषेत म्हणतो की 12 वाजता सूर्य डोक्यावरती येतो, पण त्याचा अर्थ तसा नाही. प्रत्येक दिवशी सूर्य डोक्यावरती येत नाही. हे सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन ह्याच्यावर आधारित आहे. सूर्य जेव्हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा म्हणजे आपल्याला आयनिक वृत्तावर आपण त्याच्या भासमान मार्गावर जेव्हा तो प्रदक्षिणा करत असतो तेव्हा तो कधीतरी आपल्या पृथ्वीच्या वैश्विक वृत्ताला, ज्याला आपण इक्वेटर असं म्हणतो, त्याला तो दोनदा छेदतो आणि ते छेदन बिंदू म्हणजे संपात बिंदू. तेव्हा दिवस आणि रात्र यांचा कालावधी समसमान असतो. म्हणजे 23 मार्च आणि 23 सप्टेंबर साधारण ग्रेगोरियन कॅलेंडरचा विचार केला तर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर असे त्या तारखा येतात. तेव्हा आपण कॅलेंडरमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की साधारण 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. वर्षातनं आपल्याला दोनदा हा दिवस अनुभवता येतो. एक म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर साधारण मेमध्ये एकदा हा दिवस येतो आणि साधारण जुलैमध्ये एकदा हा दिवस येतो. पण अर्थातच जुलैमध्ये पावसाळा असल्यामुळे तेव्हा सावली दिसण्याचा फार संबंध येत नाही, कारण ढगच असतात. पण मेमध्ये आपल्याला छान प्रकारे हा क्षण अनुभवता येतो.
अर्चित, आत्तापर्यंत आपण खगोलशास्त्रातल्या काही खूप छान इंटरेस्टिंग अशा संकल्पना समजून घेतल्या, पण तुझ्याकडे असे काही खूप इंटरेस्टिंग फोटो आहेत खगोलशास्त्रामधले ज्याच्या मागे काही छान छान स्टोरीज आहेत किंवा काही थीम्स आहेत. तर आपण प्रत्येक फोटोवर बोलूया. तर बघूया तू काय सांगतोयस. हा धूमकेतूचा फोटो आहे. मी 2020 मध्ये हा फोटो काढला होता. धूमकेतू म्हणजे त्याच्याविषयी पण एक खूप कुतूहल असतं. सूर्यमाला आपण जी म्हणतो आपली सौरमाला, तर त्याच्यातला शेवटचा ग्रह म्हणजे नेपच्यून, आणि आता ज्याला आपण बटुग्रह डॉर्फ प्लॅनेट असं म्हणतो प्लुटो. तर त्याच्या पलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या सूर्यमालेचाच भाग आहेत. तर तिथे काही खडक बारीक सारीक आहेत आणि ते सूर्यापासून खूप लांब असल्यामुळे ते संपूर्ण बर्फाने व्यापलेले असतात. तर ते सुद्धा सूर्याभोवतीच प्रदक्षिणा करत असतात. तर ते जेव्हा सूर्याच्या जवळ येतात आणि तेव्हा सूर्याच्या ऊर्जेने त्याच्यावरचा जो बर्फ आहे किंवा त्याच्यावरचे जे वायू आहेत ते वितळतात आणि आपल्याला त्याची एक शेपटी बघायला मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला धूमकेतू दिसतो. तर धूमकेतू बघण्यासाठी खूप एक आकर्षक घटना आहे ही धूमकेतू बघणं. हा फोटो मी 2020 मध्ये काढला. आता हॅले धूमकेतूसारखे धूमकेतू आपल्याला ऐकिवात आहेत, ते खूप ब्राईट असतात. पण बरेचदा असं होतं की धूमकेतू हा नुसत्या डोळ्यांनीही दिसतो जेव्हा तो ब्राईट असतो, पण कधी कधी तो थोडा फेंट होतो. तो टेलिस्कोप किंवा कॅमेरामध्येच येऊ शकतो, पण नुसत्या डोळ्यांनी तो बघणं शक्य होत नाही. तर अशावेळी धूमकेतूचं छायाचित्रण म्हणजे ॲस्ट्रो फोटोग्राफी करणं हे थोडं चॅलेंजिंग असतं, पण त्याचे खूप आनंददायी अनुभव असतो की आकाशाच्या नेमक्या कुठल्या स्थानी तो धूमकेतू आहे. ही आपल्याला धूमकेतूचं स्थान नक्की करण्यासाठी किंवा आकाशात ते शोधण्यासाठी आपण म्हटलं तसं की आकाशातले काही नक्षत्र तारे यांची मदत होते. आता एखाद्या ठराविक ताऱ्याच्या जवळ किंवा नक्षत्राच्या जवळ तो धूमकेतू आहे असं आपल्याला त्याचं स्थान माहिती असतं. मग आकाशात आपल्याला तो ठळक नक्षत्र किंवा तारा सहज शोधता येतो. मग तिथे आपला कॅमेरा रोखून आपल्याला काही लॉंग एक्सपोजर्स फोटो घ्यावे लागतात. मग त्याच्यात आपल्याला बघावं लागतं की तो तारा आला आहे पण धूमकेतू आला आहे का नाही, मग सेटिंग्स बदलायची. अशा प्रकारे मी जवळजवळ 26 दिवस त्या धूमकेतूच्या मागे होतो, पण ॲट द एंड मला त्याचा खूप छान फोटो मिळाला. अशा प्रकारे छान धूमकेतू आपल्याला आकाशात बघता येतात आणि ॲस्ट्रो फोटोग्राफी किंवा त्याचे फोटो घेणं हा सुद्धा खूप आनंददायी अनुभव असतो. हा आपण जो फोटो बघतोय तो सुप्रसिद्ध हा फोटो आहे, अनेकांनी बघितला असेल. हा मिल्की वेचा म्हणजेच आपल्या आकाशगंगेचा फोटो आहे. खूप जेव्हा निरभ्र आकाश असतं तेव्हा आपल्याला आकाशगंगेचा पट्टा सहज दिसतो आकाशात आणि आपल्याला त्याचं छायाचित्र ही घेता येतं. आपण आपल्या विश्वात अनेक दीर्घिका आहेत, म्हणजे गॅलेक्सी आपण ज्याला म्हणतो त्याचं भाषांतर म्हणजे दीर्घिका, आणि आपण मिल्की वे या गॅलेक्सीमध्ये राहतो. त्याच्यामुळे मिल्की वेला आकाशगंगा असं म्हणतात. म्हणजे आकाशगंगा ही एक दीर्घिका आहे आणि अशा अनेक दीर्घिका या विश्वात आहेत. तर आपणच जर का आकाशगंगेत राहतो तर आपल्याला आकाशगंगेचा फोटो कसा काढता येतो असा बरेचदा प्रश्न पडतो. तर सूर्यमाला आपली जी आहे ती आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात आहे, आपण आकाशगंगेच्या मध्यात नाही आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या बाजूनी आकाशगंगेचा दुसरा उर्वरित भाग दिसत असतो आणि विविध नक्षत्रांमध्ये किंवा तारका समूहांमधनं तो भाग आपल्याला दिसतो. म्हणजे आकाशगंगेचाच भाग, पण तो आकाशाच्या एका ठराविक तारका समूहाच्या फोरग्राऊंडवर आपल्याला दिसत असतो आणि म्हणून त्या आकाशगंगेच्या पट्ट्याला त्या तारका समूहाच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे सिग्नस ओरायन आर्म आपल्याकडे आहे, सॅजिटेरियस आर्म आपल्याकडे आहे. तर हा जो फोटो आहे हा आपण सॅजिटेरियस आर्मचा बघतोय. इकडे आपल्या आकाशगंगेचं केंद्र आहे ज्याला आपण गॅलेक्टिक सेंटर म्हणतो. आणि अशा प्रकारे निरभ्र आकाश असेल तर आपल्याला असा छान फोटो काढता येतो आणि आकाशगंगेचा पट्टा आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सुद्धा अनुभवता येतो. हा आपण जो आत्ता फोटो बघतोय तो स्टार ट्रेल्सचा आहे. ह्याच्यात आपण जर का बघत असू तर आपल्याला पृथ्वीची जी गती आहे, म्हणजे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा हा फोटो निर्माण होतो. जर का आपण बघत असू ह्या फोटोच्या मध्यात जो तारा आहे तो ध्रुव तारा आहे.
आणि ध्रुव ताऱ्याभोवती सगळे जे तारे फिरताना आपल्याला दिसतात असं आपण आत्ताच मगाशी बोललो, तर त्या प्रकारची जी गती आहे ती आपल्याला ह्या फोटोत कॅप्चर केलेली दिसते. म्हणजे जर का आपण कॅमेरा खूप वेळ सुरू ठेवला, म्हणजे कॅमेऱ्याचं जे शटर आहे ते आपण जर का खूप वेळ सुरू ठेवलं आणि आपण एखाद्या ताऱ्याचा फोटो घेत असू, तर आपल्याला त्या ताऱ्याची रेष आल्यासारखी दिसते. म्हणजे त्याला आपण ट्रेलिंग म्हणतो, स्टार ट्रेल्स आपल्याला बघायला मिळतात. पण त्यात जर का आपण एका ठराविक विशेषतः डिरेक्शनमध्ये घेतलं, ध्रुव ताऱ्याच्या किंवा नॉर्थ डिरेक्शनमध्ये आपण जर का घेतलं, तर आपल्याला एखादा तारा उगवतोय आणि मावळतोय, म्हणजे साधारण त्याची सर्क्युलर अशी मोशन आहे, तर ती आपल्याला व्यवस्थितपणे कॅमेरामध्ये रेकॉर्ड करता येते आणि आपल्याला अशा प्रकारे स्टार ट्रेल्सचा खूप सुंदर फोटो काढता येतो. अर्थातच निरभ्र आकाश असणं गरजेचं आहे, कारण जर का प्रकाश प्रदूषण जर का आकाशात असेल तर आपण लॉंग एक्सपोजर घेतलं, भरपूर वेळ शटर सुरू ठेवलं, तर आपला फोटो हा प्रकाशाच्या प्रदूषणामुळेच खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे निरभ्र आकाशात अत्यंत डार्क स्काय जिथे आहे अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे ट्रेल्सचा खूप सुंदर फोटो घेता येतो. हा आपण जो फोटो बघतोय तो टिपिकल सोलार सिस्टीमचा फोटो आहे. अर्थातच असा फोटो घेणं एकत्र एका वेळी घेणं शक्य नसतं. त्याच्यामुळे मी हे जे प्लॅनेट्स आणि सूर्य आहे ह्याचे इंडिव्हिज्युअल फोटोग्राफ्स केले आहेत आणि आपल्याला टिपिकल जो सूर्यमालेचा जो फोटो असतो त्याच्यात तसे ते अरेंज केलेले आहेत. तर ह्याच्यात आपण बघू शकता की सूर्याचाही फोटो घेता येतो. अर्थातच त्याला ठराविक फिल्टर्स असणं गरजेचं आहे, कारण फिल्टर्स विरहित आपण जर का घेतला तर डोळ्याला त्रास होतो. हा खूप मोठा भाग आहे. सूर्याकडे आपण कधीच नुसत्या डोळ्यांनी बघू नये किंवा उपकरणातनं सुद्धा फिल्टर शिवाय बघू नये. पण जर का प्रॉपर फिल्टर्स लावून आपण अशा प्रकारे आपल्याला सूर्याचा फोटो काढता येतो. त्याच्यानंतर बुध ग्रहाचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर जो आहे तो शुक्र आहे. म्हणजे आपल्याला तो असा कोरीसारखा दिसत असला तरी तो चंद्र नाही, तो शुक्र आहे. आणि आपल्याला माहिती असेल कदाचित की शुक्राच्या सुद्धा कला असतात. म्हणजे कधी शुक्राची कोर असते, कधी अर्धा शुक्र असतो, कधी तो गिब्बस असतो आणि कधी पूर्ण असतो. तर आपल्याला चंद्रासारख्या शुक्राच्याही कला बघता येतात. शुक्राविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे बाकी सगळे जे सूर्यमालेतले ग्रह आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, पण शुक्र हा एकमेव असा ग्रह आहे की तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. त्याच्याविषयी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगण्यासारखी अशी की आपला जो शुक्र ग्रह आहे त्याच्यावरचा दिवस हा त्याच्या वर्षापेक्षा मोठा आहे. आता तुम्ही अर्थातच म्हणाल असं कसं, तर आपण त्याच्या संकल्पनेवर येऊ. स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा कालावधी म्हणजे 1 दिवस आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा कालावधी म्हणजे 1 वर्ष. तर ह्याच अर्थाने शुक्राला स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे 243 दिवस लागतात, पण सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी 225 दिवस लागतात. त्याच्यामुळे त्याचा दिवस हा त्याचा वर्षापेक्षा मोठा असतो. अशा प्रकारची घटना शुक्रासाठी खूप रेअर आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय तो चंद्र आहे. आता तिथे अर्थातच पृथ्वीचं स्थान आहे म्हणून तिथे मी चंद्राचा फोटो अरेंज केलेला आहे. हा एक फुल मूनचा फोटो आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय तर आपल्याला तांबूस रंगाचा मार्स किंवा मंगळ ग्रह दिसतोय. मंगळाविषयी एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की आपल्या पृथ्वीवर सगळ्यात उंच असा एक माउंट एव्हरेस्ट म्हणून पर्वत आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मंगळावरती ऑलिम्पस मॉन्स नावाचं एक खूप मोठं शिखर आहे आणि त्याची उंची ही साधारण माउंट एव्हरेस्टच्या तिप्पट आहे. म्हणजे 27,000 मीटर्स किंवा साधारण 72,000 फूट उंच असा तो पर्वत आहे. त्याच्यानंतर अजून एक सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक तिथे मंगळावरती एक खूप मोठी दरी आहे, त्याला व्हॅलीज मरीनर्स असं म्हणतात. त्याच्यामुळे कदाचित ट्रेकर्ससाठी सुद्धा हा आवडता ग्रह ठरू शकतो. त्याच्यानंतर गुरु आणि त्याचे 4 उपग्रह आपण ह्या फोटोत बघत आहोत. आपण जर का गुरुचा एक
बेसिक लेवल इक्विपमेंटनी जरी फोटो घेतला तरी आपल्याला त्याच्यावरचे गॅस बँड्स दिसू शकतात. आणि गुरुला खूप चंद्र आहेत, पण त्याचे जे गॅलिलियन मून्स आपण जे म्हणतो 4 खूप मोठे, गॅनिमेड, आयो, युरोपा आणि कॅलिस्टो, हे 4 चंद्र आपल्याला लहान दुर्बिणीतून सुद्धा सहज बघता येतात. आणि हा असा प्रकारे आपल्याला त्याचा फोटोसुद्धा काढता येतो. गुरु ग्रहाविषयी वैशिष्ट्य म्हणजे गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. आपल्या पूर्ण सूर्यमालेतला सगळ्यात मोठा ग्रह हा गुरु आहे. त्याच्यानंतर शनीचा आपण फोटो बघतो. शनीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला असलेली दाट कडी. कडी असं म्हणता येणार नाही, कारण प्रत्येक बाह्य ग्रहाला म्हणजे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या 4ही ग्रहांना कडी आहेत. हे आपल्यापैकी अनेकांना नवीन असेल, पण प्रत्येक बाह्य ग्रहाला कडी आहेत. पण शनीची कडी दाट असल्यामुळे आणि संख्येने भरपूर असल्यामुळे आपल्याला त्याचं वैशिष्ट्य आहे आणि शनीची कडी आपल्याला बघायला मिळतात. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची अशी की शनीची जी घनता आहे, डेन्सिटी, ती पाण्यापेक्षा कमी आहे. म्हणजे जर का आपण शनी मावेल इतका मोठं कुठलं पाण्याचं पात्र निर्माण झालं तर शनी त्याच्यात चक्क तरंगेल. त्यामुळे अशा प्रकारे शनीचं वैशिष्ट्य आहे. तर युरेनस, नेपच्यून चा फोटो काढण्यासाठी किंवा बघण्यासाठी खूप अतिशय पॉवरफुल अशा टेलिस्कोप्स आपल्याला लागतात. पण ॲमॅच्युअर लेवलच्या टेलिस्कोपनी आपण ह्या 5 ग्रहांचं व्यवस्थित निरीक्षण करू शकतो, फोटो घेऊ शकतो. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या ग्रहांचा मी फोटो घेतलेला आहे. हा फोटो आपण बघतोय ह्याच्यावर सनस्पॉट्स किंवा सौर डाग आपल्याला दिसत आहेत. सौर डाग म्हणजे सूर्यावरचं जे पृष्ठभागाचं तापमान आहे ते काही वेळेला ते जे सनस्पॉट्स आहेत किंवा सौर डाग आहेत तिथे बाकीच्या इतर भागांच्या तापमानापेक्षा तुलनेने कमी तापमान आपल्याला तिथे असतं. आणि तसं झाल्यामुळे ते आपल्याला काळसर सूर्याच्या बिंबावर दिसतात. तर अशा प्रकारे ते सनस्पॉट्सचा आपण हा फोटो बघतोय. सनस्पॉट्स किंवा सौर डागांविषयी सांगायचं म्हणजे सनस्पॉट्सचं एक 11 वर्षांचं साधारण 11 वर्षांचं एक सायकल असतं. म्हणजे त्याच्यात सूर्यावर सनस्पॉट्स म्हणजे सौर डागांची संख्या कमी जास्त होते. ती कधीकधी सगळ्यात जास्त असते, कधीकधी सगळ्यात कमी असते. ती जेव्हा सगळ्यात जास्त असते त्याला सोलार मॅक्झिमम असं म्हणतात. आणि त्याच्या जो ते चक्र आहे त्याला सनस्पॉट्स सायकल असं म्हणतात. तर हे जे सौर डाग आहेत तर त्याच्यामुळे जे चुंबकीय लहरी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स आपण म्हणतो तो आणि प्लाझ्मा हा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकले जातात. आणि ते बाहेर फेकले जाऊन जेव्हा पृथ्वीसारख्या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राशी येऊन म्हणजे त्यांच्यात ते येऊन आदळतात तेव्हा आपल्याला एक चमत्कारच म्हणता येईल, असं खगोलीय चमत्कार म्हणता येईल असं अनुभवता येतो. त्याला आपण ऑरोरा किंवा पोलर लाईट्स असं म्हणतो. तर जे सौर वादळ असतात ती ह्या सौर डागांमुळे उत्सर्जित होतात. आणि जर का सौर वादळ जितकी तीव्र तितकी आपल्याला ऑरोरा खालच्या अक्षांशांपर्यंत सुद्धा बघायला मिळतो. तर आपण जर का सूर्याचं छायाचित्र घेतलं आणि आपल्याला नेमके सध्या सौर डागांची स्थिती माहिती असेल तर अशा प्रकारे सुंदर आपल्याला सौर डाग सूर्याच्या बिंबावर दिसू शकतात आणि आपण त्याचं छायाचित्र घेऊ शकतो. किंवा एखाद्या वेळी ऑरोरा पोलर लाईट्स बघायला मिळतात आपल्याला आणि मग आपल्याला लक्षात येतं की अमुक एक सौर डाग सध्या सूर्यावर सक्रिय आहे. मग त्याची पोझिशन आपण वेगळ्या वेबसाईट्सवरनं बघू शकतो आणि मग त्या पोझिशन बघून तसं निरीक्षण प्लॅन करून आपण त्या ठराविक सौर डागाचं व्यवस्थित छायाचित्र घेऊ शकतो. आता खगोलशास्त्रामध्ये सूर्य महिना आणि चंद्र महिना किंवा सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष अशी संकल्पना आहे, ती काय आहे? आत्ता मी म्हटलं तसं की सूर्य एक म्हणजे पृथ्वी एक प्रदक्षिणा सूर्याभोवती पूर्ण करते. हा साधारण 365 दिवसांचा कालावधी आहे, ज्याला आपण 1 वर्ष म्हणतो. आता सूर्यावर आधारित जी आपल्या दिनदर्शिका किंवा कॅलेंडर्स आहेत त्याला आपण सोलार कॅलेंडर्स असं म्हणतो आणि त्याच्यात 365 दिवस असतात. अशाच प्रकारे आपण आपले जे सण आहेत विशेषतः ते आपण सूर्यावर नसून ते चंद्रावर आधारित आहेत, म्हणजे तिथीवर आधारित आहेत.
तर तिथी ही संकल्पना काय आहे, म्हणजे आपण प्रतिपदा द्वितीया असं म्हणतो, पण तिथी म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला माहिती आहे की सूर्यसुद्धा आकाशात त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे, आत्ता आपण म्हटलं तसं एका राशीतून दुसऱ्या, आणि चंद्राचा सुद्धा आकाशात डिस्प्लेसमेंट होत आहे, म्हणजे चंद्रसुद्धा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवास करतोय. अर्थातच चंद्राचा स्पीड हा फास्ट आहे आणि म्हणून चंद्र सूर्याला ओव्हरटेक करतो आपल्याला बघताना, आणि तो ओव्हरटेक करण्याचा क्षण म्हणजे अमावस्या, कारण ते दोघं एकमेकांच्या एकाच रेषेत येतात आणि म्हणून आपल्याला चंद्र दिसत नाही. तर अमावस्या आणि त्याच्यानंतर तो आता सूर्याला ओलांडून पुढे जाणार आहे. तर सूर्य आणि चंद्र यांच्यातला अंशात्मक अंतर जेव्हा 12 अंश होतं तेव्हा पहिली तिथी संपते, आणि जेव्हा 24 अंशात द्वितीया, 36 तेव्हा तृतीया असं आपण करू शकतो, गणित करू शकतो. आणि ह्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की तिथीचा कालावधी हा दिवसांसारखा फिक्स नसतो. एक दिवस म्हणजे 24 तासांचा कालावधी हा फिक्स आहे, पण तिथीचा कालावधी हा 19 ते 26 तासांमध्ये वेरी होतो. त्याला अनेक कारणं आहेत, चंद्राची कक्षा वगैरे अशी त्याची अनेक कारणं आहेत. आणि पण त्याच्यामुळे होतं काय की आपण बरेचदा बघतो की एकाच दिवशी 2 तिथी येतात किंवा 2 दिवसांत मिळून एकच तिथी येते, असं बरेचदा आपल्याला कॅलेंडरमध्ये होताना आपण पाहतो. आणि मग आपल्यात म्हणजे संभ्रम निर्माण होतो की नेमका गुढीपाडवा आज का उद्या, किंवा असे काही सण आज का उद्या, असं त्याच्यात संभ्रम निर्माण होतो. त्याचं कारण हे की तिथी म्हणजे 12 अंश फरक पडण्याचा कालावधी, तो कमीही असू शकतो 24 तासांपेक्षा आणि जास्तही असू शकतो. हे चंद्र म्हणजे चांद्र महिना आपण ज्याला म्हणतो त्याचं हे बेसिक युनिट आहे. अशा 30 तिथी पूर्ण झाल्या की आपण एक चांद्र महिना पूर्ण झाला असं म्हणतो. आता हा चांद्र महिना म्हणजे 30 तिथी पूर्ण होण्याचा कालावधी 30 दिवस नाही, तो साधारण 29.5 म्हणजे 29.5 डेजमध्येच हे पूर्ण होतं. आणि त्याच्यामुळे असे आपण जर का 12 चांद्र महिने आपण जर का विचारात घेतले तर 29.5 गुणिले 12 हे 354 दिवस होतात. म्हणजे सूर्य चे कॅलेंडर प्रमाणे 365 दिवस आहेत आणि चंद्र कॅलेंडर प्रमाणे 354 दिवसच होतात. आणि म्हणून आपण जर का बघितलं तर त्याच तारखेला सण येत नाहीत, सण नेहमी मागे मागे सरकतात. आणि त्याचं कारण असं की हे 10-11 दिवसांचा जो फरक पडतो त्याच्यामुळे सण मागे सरकतात. पण असेच जर का ते मागे मागे सरकत राहिले आणि आपण आपल्या सणांना तेव्हा असलेल्या ऋतूशी सांगड घातलेली आहे, म्हणजे बरेच आपल्या जे प्रथा आहेत त्या तेव्हा ऋतू कसा आहे, एकूण तापमान कसं आहे, थंडीतले खाद्य संस्कृती किंवा ही ऋतूंवर आधारित आहे आपल्या सणांची. पण असं जर का होत राहिलं तर सणांचा ऋतूशी ताळमेळ बसणार नाही. म्हणजे एखादा हिवाळ्यातला सण साजरा तो मागे 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 येत राहिला तर तो मे महिन्यात यायला लागेल, आणि मग उन्हाळ्यात त्या पद्धतीने तो साजरा करण्यात काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून हे कुठेतरी याचं ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपण अधिक मास ही संकल्पना घेतली. म्हणजे 10-11 दिवस सण जर का मागे मागे येतोय तर त्याला कुठेतरी पुढे ढकलणं गरजेचं आहे. हे 10 दिवस जेव्हा आपण 3 वर्षांनी, तो 1 महिन्याचा कालावधी होतो, म्हणजे 10 त्रिक 30, आणि हा 1 महिन्याचा कालावधी झाला की आपण तो अधिक मास घेतो आणि चंद्रवर्ष आणि सोलर इयर हे आपण ॲडजस्ट करतो आणि सण परत मागे जातात. म्हणजे ते त्या ऋतूशी मेळ बसतो त्याचा, कारण ऋतूंचा कारक सूर्य आहे. त्याच्यामुळे ऋतू जे होतात ते अर्थातच सूर्य वर्षावर होणार, ते काही चांद्र महिन्यावर होणार नाहीत. त्याच्यामुळे सूर्य कॅलेंडर किंवा सोलार कॅलेंडरशी ॲडजस्ट करण्यासाठी आपण अधिक मास घेतलेला आहे. आता ह्याचंच सोपं उदाहरण तिथी मी आता म्हटलं की 12 अंश एक कोण म्हणजे 12 अंश कोण होणं म्हणजे एक तिथी. तर चंद्र आपण म्हणतो की अमावस्या सोडून चंद्र नेहमीच आकाशात असतो असं आपलं एक जनरल समजूत आहे. पण तसं प्रत्यक्ष होतंच असं नाही, कारण मी म्हटलं तसं की 12 अंश म्हणजे प्रतिपदा जेव्हा असते तेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये फक्त 12 अंशाचा अंतर असतं. आणि म्हणजे सूर्यास्त झालं त्याच्यानंतर एक साधारण अर्धा ते पाऊण तासातच चंद्राचाही अस्त होतो. म्हणजे प्रतिपदेला जर का आपण बघितलं तर सूर्य 6 वाजता मावळला तर चंद्र 6:30-6:45 मावळतो, आणि त्याच्यानंतर म्हणजे संपूर्ण दिवस रात्र चंद्र आपल्या आकाशात नाही आहे. पण ती अमावस्या आहे का, तर तसं नाही. द्वितीयेला सुद्धा असं होतं. म्हणजे द्वितीयेला
24 अंशाचा म्हणजे साधारण 1.25 तासांनी चंद्र मावळणार. म्हणजे 6 वाजता सूर्य मावळला म्हणजे तर साधारण 7:15 7:30च्या दरम्यान चंद्रही मावळतो. म्हणजे मग जर का एखादा कोणी 8 वाजता बघत असेल आणि त्याला चंद्र आकाशात दिसला नाही तर त्याचा अर्थ ती अमावस्या आहे असा नाही, पण चंद्राचाही अस्त झालेला आहे. ह्याच्याच उलट आपण जर का म्हटलं 15वी तिथी ही पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला बरेच महत्त्व आहे किंवा बरेच सण साजरे होतात. त्याचं एक कारण असं असू शकेल की पौर्णिमे हा एकमेव असा दिवस आहे की जेव्हा रात्रभर चंद्र आपल्या आकाशात असतो. ह्याचं सोपं जॉमेट्री आपण करू शकतो की 12 अंश फरक म्हणजे एक तिथी. तर 15वी तिथी म्हणजे 180 अंश 15 × 12 सो 15 × 12 180 अंश. त्याच्यामुळे सूर्य आणि चंद्र बरोबर अपोजिट आहेत. म्हणजे जेव्हा एक मावळतोय तेव्हा दुसरा उगवतोय. त्याच्यामुळे सूर्य जेव्हा मावळतो तेव्हाच बरोबर चंद्रोदय होतो आणि म्हणून चंद्र हा रात्रभर आपल्या आकाशात असतो आणि अर्थातच त्याचा प्रकाशही पूर्ण असतो. पूर्ण चंद्रबिंब तेव्हा दिसत असतं आणि म्हणून पौर्णिमेला कदाचित सणांसाठी महत्त्व असावं की तेव्हा आपल्याला म्हणजे रात्रभर चंद्रप्रकाश आकाशात असतो, चंद्रप्रकाश आपल्याला मिळत असतो आणि म्हणून पौर्णिमेचं महत्त्व आहे. तर पौर्णिमेचं अजून एक महत्त्व म्हणजे आणि नक्षत्रांचं म्हणजे मराठी महिने आपण ज्याला म्हणतो म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ ह्याची नावं ही पौर्णिमेच्या चंद्राच्या स्थानावरनं पडलेली आहेत. म्हणजे पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्रात आहे तो महिना असतो. म्हणजे चित्रा नक्षत्रात जर का पौर्णिमेचा चंद्र असेल तर तो महिना चैत्र, विशाखा नक्षत्रात असेल तर तो महिना वैशाख. ह्याचा आपण ऑब्झर्वेशनल इम्पॉर्टन्स ह्याला असा उलट करून देऊ शकतो की आपल्याला माहिती असेल समजा चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र पौर्णिमेला जर का आपण कुठून तरी चंद्र बघत असू तर अर्थातच त्याच्या आजूबाजूला जे तारे दिसत आहेत ते चित्रा नक्षत्राचे आहेत. अशा प्रकारे आपण त्याला ऑब्झर्वेशनल इम्पॉर्टन्स देऊ शकतो आणि आपल्याला हेही लक्षात येतं की जो महिना चालू आहे ते नक्षत्र आपल्याला रात्रभर आकाशात दिसणार आहे. ते नक्षत्र म्हणजे त्याच्या आजूबाजूची रास, त्याच्या आजूबाजूचे ग्रह तारे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आकाशाचा एक टाइम टेबल समजू शकतं आणि आपण आपले ऑब्झर्वेशन्स प्लॅन करू शकतो. आता आपण कालनिर्णयाविषयी बोलत आहोत म्हणजे चंद्रवर्ष किंवा सौरवर्ष, चंद्र महिने. त्याच्यावर मला एक सांगावं असं वाटतं की आपल्याकडे भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून एक दिनदर्शिका आहे. आपण दैनंदिन जीवनात जे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका फॉलो करतो ती ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. म्हणजे जानेवारी ते डिसेंबर असे त्याच्यात महिने आहेत आणि एक महिना आड 31-30 दिवस असे त्याच्यामध्ये असतात. फेब्रुवारीला कमी आहेत. तर ह्याच्या मागे शास्त्रोक्त कारणं किती आहेत ह्याच्यावर थोडा प्रश्नचिन्ह आहे. कारण 1 जानेवारीला नववर्ष सुरू होतं म्हणजे आकाशात काही वेगळी घटना 1 जानेवारीला घडते असं नाही. आता अर्थातच ते वर्तुळ आहे त्याच्यामुळे वर्तुळाला तशी कुठेच सुरुवात आणि कुठेच शेवट असा नाही आहे. पण त्यातल्या त्यात कुठली घटना आपण आकाशात काहीतरी बघू शकू आणि कुठल्याला आपण एक महत्त्वाचा पॉईंट मानू शकू तर आपल्याला तेव्हा त्या 4 पॉईंट्सवर फोकस करावं लागेल. मी मगाशी म्हटलं तसं 2 संपात बिंदू आणि 2 विष्ठंभ बिंदू. म्हणजे एक 21 मार्च जेव्हा वसंत संपात असतो, त्याच्यानंतर 23 सप्टेंबर तेव्हा शरद संपात असतो, एक 21 जून जेव्हा दक्षिणायन सुरू होतं आणि एक 22 डिसेंबर जेव्हा उत्तरायण सुरू होतं. हे जे 4 बिंदू आहेत त्याच्यापैकी वसंत संपात बिंदू हा एक आपण महत्त्वाचा सुरुवातीचा पॉईंट, एक व्हॅन्टेज पॉईंट म्हणून आपण त्याला धरू शकतो आणि त्या दिवशी आपण वर्षाची सुरुवात करू शकतो. ह्याला ऑब्झर्वेशनल इम्पॉर्टन्स असा की जेव्हा सूर्य वसंत किंवा शरद म्हणजे संपात बिंदूवर असतो तेव्हा तो बरोबर पूर्वेला उगवतो आणि बरोबर पश्चिमेला मावळतो. म्हणजे आपण जेव्हा सूर्य पूर्वेला उगवतो हे जेनेरिक स्टेटमेंट करतो तेव्हा सूर्य बरोबर पूर्व बिंदूवर उगवतो असं नाही. जेव्हा उत्तरायण असतं तेव्हा तो उत्तर आणि पूर्व या दोन्ही दिशांच्या मधनं कुठून तरी उगवत असतो आणि जेव्हा दक्षिणायन सुरू असतं तेव्हा तो दक्षिण आणि पूर्व यांच्यामधनं कुठून तरी उगवत असतो. पण आपल्याला जर का बरोबर पूर्व एक बिंदू हवा असेल, पूर्व दिशा, तर तेव्हा आपल्याला 21 मार्च किंवा 23 सप्टेंबरचा सूर्योदयच बघावा लागेल. तर तेव्हा त्या ठिकाणी सूर्य उगवला की आपल्याला वर्षाची सुरुवात आपण करू शकतो. हा वसंत संपात बिंदू आपण म्हटलं तसं की सूर्य ह्या 21 मार्चला
ह्या बिंदूवर असतो आणि 21 मार्च म्हणून 21 मार्चला भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेत सौर एक चैत्र असं म्हटलेलं आहे. आता हा जो चैत्र महिना आहे तो चांद्र चैत्र महिना नाही, कारण आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे चांद्र चैत्र महिन्यात तिथी आहेत, प्रतिपदा ते अमावस्या, म्हणजे पौर्णिमा आणि मग परत प्रतिपदा ते अमावस्या आणि चैत्र महिना संपणार. तर तो 29.5 दिवसाचाच आहे. पण हा जो चैत्र महिना आहे हा सौर चैत्र महिना आहे, म्हणजे ह्याला 30 किंवा 31 दिवस असतात. आणि त्याच्यानंतर मग 21 मार्चला जर सुरू झाला तर 21 एप्रिलला वैशाख सुरू होतो, 21 मेला पुढचा सुरू होतो. आणि म्हणून आपल्याला ह्याला इम्पॉर्टन्स असा की प्रत्येक व्हॅन्टेज पॉईंटवर एक नवीन महिना सुरू होतो. म्हणजे 21 जूनला अर्थातच एक दुसरा महिना सुरू होणार, सप्टेंबरमध्ये एक महिना सुरू होणार, डिसेंबरमध्ये एक महिना सुरू होणार आणि बरोबर वर्ष संपवून परत जेव्हा सूर्य त्याच बिंदूवर वसंत संपातवर येईल तेव्हा आपल्याला नवीन वर्ष सुरू करता येतं. तर ही भारतीय राष्ट्रीय दिन, आणि म्हणून भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेला आत्तापर्यंतची मोस्ट सायंटिफिक अक्युरेट दिनदर्शिका म्हटलं तरी त्यात काही वावगं ठरणार नाही. आणि मेघनाथ सहा या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय दिनदर्शिका सुरू झालेली आहे आणि भारताच्या पार्लमेंटने ती ॲक्सेप्ट केलेली आहे. पण दुर्दैवाने आपण ती दैनंदिन जीवनात फारच कमी वापरतो. अजून एक ह्याचं शास्त्रोक्त महत्त्व असं की मी मगाशी म्हटलं तसं की 30 दिवस 31 दिवस मग परत 30 दिवस 31 दिवस असं ऑल्टरनेट आपण ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये फॉलो करतो. पण त्याला परत काही शास्त्रोक्त एक ठाम आधार असा नाही. पण जर का आपण भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतले महिने बघितले तर पहिल्या 6 महिन्यांना 31 दिवस आहेत आणि नंतरच्या 6 महिन्यांना 30 दिवस आहेत. ह्याच्या मागचं स्पेसिफिक कारण असं की आपण जेव्हा सूर्याचं निरीक्षण करतो तर ते जे 31 दिवसीय महिने आहेत तर त्या कालावधीत सूर्य आपल्यापासून लांब असतो. म्हणजे पर्यायाने पृथ्वी सूर्यापासून लांब असते, कारण पृथ्वीची आपण कक्षा गोलाकार असं बोलीभाषेत म्हणत असलो तरी ती गोलाकार नसून लंबवर्तुळाकार आहे. कधी पृथ्वी सूर्याच्या जवळ असते तर कधी थोडीशी लांब असते. तर त्या महिन्यांमध्ये पृथ्वी सूर्यापासून लांब असल्यामुळे सूर्याचं डिस्प्लेसमेंट हळू होतं. एखादी गोष्ट जेव्हा लांब असते तेव्हा आपल्याला ती हळू सरकताना दिसते. साधं उदाहरण आहे, विमानाचं उदाहरण घेतलं तरी आपण म्हणू शकतो त्याचा प्रत्यक्ष स्पीड भरपूर असतो पण लांब असल्यामुळे आकाशात ते आपल्याला हळू सरकताना दिसतं. त्याच प्रकारे सूर्य लांब असल्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट हळू होते आणि सूर्य एका राशीत 31 दिवस थांबतो. ह्याच उलट जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ असते तेव्हा डिस्प्लेसमेंट वेगाने होतं आणि सूर्य 30 दिवस एका राशीत थांबतो. आणि म्हणून एका महिन्याचा कालावधी 31 दिवस हा ठराविक महिन्यांमध्ये असतो आणि महिन्यांचा कालावधी 30 दिवस हा ठराविक महिन्यांमध्ये असतो. म्हणजे ह्याला एक सायंटिफिक रिझन आहे, त्याला एक सायंटिफिक बॅकिंग आहे आणि म्हणून ही मोस्ट ॲक्युरेट सायंटिफिक कॅलेंडर असं आपण म्हणू शकतो. त्याला भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका असं म्हणतात. कालनिर्णयाविषयी मला अजून असं सांगायला आवडेल की आपण आत्ताच म्हटलं ध्रुव तारा जो फेंट आहे किंवा मी आत्ता म्हटलं तर ध्रुवदर्शी अशी 2 कॉन्स्टिलेशन्स आहेत, एक सप्तर्षी आणि एक शर्मिष्ठा. या दोन्हीच्या मदतीने आपल्याला ध्रुवतारा ओळखता येतो. तर हा जो ध्रुवतारा आहे हा अढळ आहे असं आपण म्हणतो, पण ध्रुवतारासुद्धा बदलत असतो. म्हणजे पृथ्वीचा अक्ष ज्या ताऱ्याकडे पॉईंट करतो तो तारा ध्रुवतारा होतो, म्हणजे ते एक पद आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा पृथ्वीचा जो अक्ष 23.5 अंश कललेला आहे त्याला सुद्धा एक भोवऱ्यासारखी अशी गती आहे आणि ह्या गतीला आपण परांचन गती असं म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या एकूण गती 3 आहेत. आता परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे रोटेशन रिव्हॉल्युशन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण ही एक परांचन गतीसुद्धा पृथ्वीची आहे. आणि ह्याचा परिणाम म्हणजे ध्रुवतारा आपण ज्याला म्हणतो तो सुद्धा बदलत असतो. म्हणजे सध्या ध्रुव मत्स्य नावाच्या एका तारका समूहातला पोलॅरिस नावाचा तारा सध्या ध्रुवतारा आहे. आता हा सध्याच्या स्थितीत ध्रुवतारा आहे, पण कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे हजारांमध्ये ते गणित असतं, त्यामुळे कित्येक हजार वर्षांपूर्वी थुबान नावाचा एक ध्रुवतारा होता. किंवा आता काही हजार वर्षांनी अभिजित नावाचा एक ध्रुवतारा होणार आहे. आता अभिजित नावाचा जो ध्रुवतारा आहे म्हणजे अभिजित नावाचा जो तारा आहे तो बऱ्यापैकी ब्राईट आहे, त्यामुळे तो जेव्हा ध्रुवतारा होईल तेव्हा तो ओळखणं आपल्याला कदाचित सोपं जाईल आत्ताच्या तुलनेने. तर ह्याच्यावरनं
आपल्याला प्राचीन गोष्टींचा कालनिर्णय करणं शक्य होतं. म्हणजे लोकमान्य टिळकांनी ओरायन नावाचा ग्रंथ लिहिला, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यात त्यांनी वेदांचा जो कालनिर्णय केला तो ह्याच शास्त्राच्या आधारे केलेला आहे. म्हणजे ध्रुवतारा हा मी म्हटलं तसं बदलत असल्यामुळे ही जी पृथ्वीची परांचन गती आहे ह्याला ही जे 360 अंश जे पूर्ण वर्तुळ पूर्ण करायला सुमारे 26,000 वर्षे लागतात. त्याच्यामुळे 1 डिग्री बदल असेल तर त्याला 72 वर्ष लागतात. म्हणजे 26,000 डिवायडेड बाय 360. आणि त्या आधारे आपल्या असं लक्षात येतं की पुराणांमध्ये असे काही उल्लेख आहेत की तेव्हाचा ध्रुवतारा कुठला किंवा तेव्हा वसंत संपात बिंदू हा कुठल्या ठिकाणी आहे. म्हणजे ध्रुवतारा बदलल्यामुळे हे जे मी 4 महत्त्वाचे व्हॅन्टेज पॉईंट्स म्हटलं, म्हणजे 2 संपात बिंदू आणि 2 विष्ठंभ बिंदू, हे 2 सुद्धा राशीच्या बॅकग्राऊंडवर बदलतात. म्हणजे सध्या वसंत संपात बिंदू म्हणजे वसंत संपात बिंदू कुठे आहे म्हणजे आकाशात काही खरा असा कुठला बिंदू किंवा पॉईंट असा नाही, पण सूर्य वसंत संपात बिंदूवर असताना कुठल्या राशीत असतो त्याला आपण वसंत संपात बिंदू त्या राशीत असतो असं म्हणतो. त्याच्यामुळे सध्या मीन राशीत किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात वसंत संपात बिंदू आहे. तर हा आत्ता जो मी म्हटलं तसं मीन राशीत आहे, तर तेव्हा तो कुठल्या राशीत होता किंवा त्या राशीच्या कुठल्या अंशात होता हे असे काही उल्लेख जर का आपल्याला मिळाले तर तेव्हापासनं मीनेच्या आत्ता 6व्या अंशात आहे. तर ह्याच्यात अंशात्मक फरक किती त्याला आपण जर का 72ने गुणलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला त्या घटनेचा कालनिर्णय करता येईल की अमुक अमुक हजार वर्षांपूर्वी ती घटना घडली. अशा प्रकारे लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ओरायन नावाच्या ग्रंथात वेद कालनिर्णय केलेला आहे. आणि हे जे बदलत्या ध्रुवतारे किंवा हे जे चक्र आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पुराणातल्या गोष्टींची कालगणना करता येते. आता पुराणांमध्ये काही खगोलाचे उल्लेख सापडतात, बरोबर. ते कशा पद्धतीने सापडतात? राईट. आपण बऱ्याचदा पुराणात खगोलीय गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्याच्यात बऱ्याच तारका समूहांचा उल्लेख होतो. एक सुप्रसिद्ध अशी गोष्ट म्हणजे की मृग नक्षत्राची आहे. म्हणजे व्याधाने त्याला मृगाला बाण मारला आणि म्हणून अशी आपण ती गोष्ट ऐकलेली आहे. तर ह्याच्या मागचं कारण असं असावं की आकाशातलं त्यांचं जे स्थान आहे त्याच्यावरनं ही गोष्ट म्हणजे अशी कल्पना केली गेली असावी. कारण आपण जर का बघितलं तर आयताकृती असे आपल्याला मृगाचे 4 तारे दिसतात आणि मध्ये 3 एका सरळ रेषेत तारे दिसतात आणि तीच रेष आपण जर का खाली वाढवली तर आपल्याला व्याधाचा तारा दिसतो. म्हणून ते व्याधाने तो बाण मारला आणि ते 3 बाणाचे तारे असं आपण म्हटलेलं आहे. आता या मृगाला आपण हरिण मानलं भारतीय संस्कृतीत किंवा भारतीय पुराणात, तर ग्रीक संस्कृतीत किंवा ग्रीक पुराणात त्यांनीच ह्याला ओरायन नावाचा शिकारी मानलं. आणि ओरायन नावाचा शिकारी आणि आपण ज्याला व्याध हा तारा म्हटलं जो बाण मारतोय त्याला त्यांनी म्हणजे व्याधाचं जे तारका समूह आहे कॅनिस मेजर आणि कॅनिस मायनर असं आपण म्हणतो, त्या दोन्ही तारका समूहांना त्यांनी शिकाऱ्याबरोबरचे असणारे कुत्रे मानलं आणि म्हणूनच व्याधाला डॉग स्टार असंही म्हणतात. त्यामुळे पुराणात एकूण आकाशात कसे त्यांचे फॉर्मेशन्स कसे आहेत, एकमेकांच्या जवळ काय आहेत, त्या प्रकारे कदाचित ती नावं पडलेली असावीत किंवा अशा प्रकारे त्या कथा निर्माण झाल्या असाव्यात. किंवा आपण राहू केतूची कथा बऱ्याचदा ऐकलेली आहे की राहू केतू म्हणजे दैत्य आहेत कोणीतरी आणि ते सूर्य चंद्राला त्रास देतात किंवा अशा प्रकारे कथा आपण पुराणात ऐकली आहे. तर त्याचं कारण असं की राहू आणि केतू हे ग्रह नाहीत. म्हणजे गुरु, शनी, चंद्र हे आपण म्हणजे हे जे चंद्र उपग्रह आहे अर्थातच, पण हे जे गरगरीत गोळे म्हणजे प्रत्यक्ष फिजिकल काहीतरी आकाशात आहे ते ग्रह, तसं राहू आणि केतूचं नाही आहे. मग राहू आणि केतू म्हणजे काय तर सूर्याभोवती पृथ्वी फिरते, तर ती ज्या प्रतलात फिरते ती जी कक्षा आहे आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तर त्याची जी कक्षा आहे तर त्या दोन्हीमध्ये कोन आहे आणि त्या कोनामुळे चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेला 2 ठिकाणी छेदते आणि ते छेदन बिंदू म्हणजे राहू आणि केतू. आता चंद्र आणि सूर्य ह्याला त्रास देणं किंवा ग्रहण ह्याचं त्याच्यात वैशिष्ट्य असं की जेव्हा चंद्र हा राहू किंवा केतू ह्या बिंदूवर किंवा त्याच्या जवळ असतो तेव्हाच ग्रहण होणं शक्य असतं. तो जर का त्याच्यापासून लांब असेल तर ग्रहण होणंच शक्य नाही.
आणि म्हणून ती कथा अशी पडली असावी की राहू हा सूर्याला घेतोय किंवा असं काहीतरी. म्हणजेच त्याच्या मागचं तथ्य असं की चंद्र जेव्हा राहूच्या जवळ आहे तेव्हाच सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होऊ शकतं. उलट केतू जवळ असेल तरच सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होऊ शकतं. त्याचबरोबर आपण ग्रीक पुराणात अशी एक कथा आहे की कॅसिओपिया नावाच्या एका राणीला असा काही शाप मिळतो की ध्रुवाभोवती उलट लटकण्याचा शाप मिळतो. तर ह्याच्या मागचं साधारण तथ्य परत असंच असावं की आपण जर का बघितलं तर ध्रुवताऱ्याभोवती बरोबर शर्मिष्ठा म्हणजे कॅसिओपिया म्हणजे शर्मिष्ठा हे आपल्याला फिरताना दिसतात. म्हणून कदाचित त्यामागची ती कथा निर्माण झाली असावी. मी मगाशी म्हटलं तसं की ह्याचा अर्थ म्हणजे असं की आपल्याला शर्मिष्ठा आणि सप्तर्षी यांच्यामुळे ध्रुवतारा शोधायला मदत होते. म्हणजे सप्तर्षी सुद्धा नुसत्या डोळ्यांनी आपण जे मगाशी उल्लेख केले की नुसत्या डोळ्यांनी आपण काय काय बघू शकतो त्याच्यात असंच परत लक्ष वेधून घेणारा एक तारकासमूह म्हणजे शर्मिष्ठा किंवा कॅसिओपिया. त्याचा इंग्रजी एम म्हणजे एम अल्फाबेटसारखा आकार दिसतो आणि त्याच्यामुळे तो आपल्याला सहज ओळखता येतो की अच्छा हे एम दिसतंय म्हणजे शर्मिष्ठा आहे. तर त्या एम मधले जे मधले तारे आहेत तर त्यांच्या बरोबर अर्ध्यातनं आपण जर का रेष वाढवली तर ती बरोबर आपल्याला ध्रुव ताऱ्यावर घेऊन जाते आणि आपल्याला ध्रुव ओळखायला मदत होते. कदाचित म्हणजे त्याची जी ध्रुवाबरोबर जवळीक आहे म्हणजे ध्रुवाच्या जवळ ते दिसतात त्याच्यामुळे त्या कथा निर्माण झाल्या असाव्यात. तसंच सप्तर्षीवरनं आपल्याला जर का ओळखायचं असेल तर ते सप्तर्षीच्या ते चौकोनातले जे त्यातले जे 2 तारे आहेत तीच रेष आपण जर का सरळ वाढवली तर ती परत आपल्याला ध्रुवताऱ्यापर्यंत घेऊन जाते. तर अशा प्रकारे आपल्याला ध्रुवतारा ओळखता येतो किंवा शोधता येतो. त्याचबरोबर आपण ही गोष्ट ऐकली आहे की म्हणजे ध्रुव नावाचा एक बालक होता आणि त्याला देवाने अढळपद म्हणजे त्याचं वरदान दिलं किंवा अशा पद्धतीची एक कथा आपण पुराणात ऐकतो की म्हणजे त्याची सावत्र असते आणि म्हणून त्याला त्याचा छळ होत असतो आणि म्हणून तो तपश्चर्या करतो आणि त्याला अढळपदाचं वरदान मिळतं. तर त्याच्या मागचंही कारण हेच असावं की ध्रुव हे म्हणजे ध्रुवपद हे अढळपद आहे. कारण पृथ्वीवरून आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट ही ध्रुवाभोवती फिरताना दिसते आकाशातली, कारण पृथ्वीचा अक्षच तिकडे कललेला आहे. पण त्याचबरोबर हे आपल्याला आता लक्षात घेता येईल की ध्रुव नावाचा एक व्यक्ती किंवा एखाद्या ताऱ्याला अढळपद नाही मिळालं तर त्या ठिकाणाला एक पद असं मिळालं आणि ते अढळ आहे. आणि हे ध्रुवतारे आता बदलणार आहेत किंवा हे कालांतराने बदलत आहेत, पण ते पद आहे ते फिक्स आहे, ते अढळ आहे. कारण त्याच भोवती सगळे तारे ग्रह आपल्याला फिरताना दिसतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे उल्लेख झालेले आहेत त्याच्यामागे ते म्हणजे खगोलाची स्थिती किंवा ग्रहणासंदर्भात मी म्हटलं तसं त्याच्यामागची अशी काही कारणं असावीत आणि त्याच्यावरनं त्याला एक साहित्याची किंवा कलेची जोड देण्यासाठी म्हणून त्या कथा निर्माण झाल्या असाव्यात. किंवा अजून एक अशी एक प्रथा आहे की अरुंधती वशिष्ठ लग्नात स्पेशली अरुंधती वशिष्ठ दाखवला जातो. तर त्याचं कारण असं आहे की अरुंधती वशिष्ठ हा एक जोड तारा आहे. म्हणजे आपल्याला आकाशातनं दिसताना म्हणजे नुसत्या डोळ्यांनी दिसताना तो एकच तारा दिसतो, पण प्रत्यक्षात 2 असतात. असे काही तारे आहेत, त्याला आपण जोड तारे म्हणतो. तर बरेचदा जोड ताऱ्यांच्या सिस्टीममध्ये कसं असतं की एक तारा मध्यात असतो आणि दुसरा तारा त्याच्या भोवती फिरत असतो. पण ही एकमेव अशी स्टार सिस्टीम आहे की अरुंधती आणि वशिष्ठ म्हणजे अल्कोर आणि मिजार अशी त्यांची इंग्लिश नावं आहेत, ते दोन्ही तारे एकमेकांभोवती फिरत आहेत. आणि म्हणून कदाचित ती एक ट्रेडिशन किंवा एक पुराणातली एक गोष्ट आली असावी की लग्न झालेल्या जोडप्यांनी त्या ताऱ्याकडे बघावं. ही दक्षिण भारतात बहुतेक जास्त प्रचलित आहे. आणि म्हणजे काय तर की एकमेकांभोवतीचं सहजीवन असं त्या सिस्टीममध्ये त्यांना म्हणायचं असावं की एकच मध्ये आणि दुसरा भोवती असं नसून दोघं एकमेकांभोवती फिरत आहेत. तर आकाशातली काही स्थानं किंवा काही त्याच्या खगोलीय संकल्पना याला साहित्याची किंवा कलेची जोड देण्यासाठी म्हणून त्या कथा निर्माण झाल्या असाव्यात. आणि अशा प्रकारे आपल्याला बरेच उल्लेख आढळतात. जवळजवळ प्रत्येक रास प्रत्येक नक्षत्र ह्यांच्या मागे एक कथा आहे. अजून एक आपण चंद्रासवे रोहिणी असं आपण बऱ्याचदा उल्लेख
ऐकतो, तर 27 नक्षत्र यांना चंद्राच्या 27 बायका असं मानलेलं आहे. आणि चंद्र रोहिणीवर विशेष प्रेम करतो असे काही प्रकारची मिथकं म्हणू किंवा कथा आपण अशा ऐकलेल्या आहेत. तर रोहिणीच म्हणण्याचं कारण काय, 27मधले फक्त चंद्रासवे रोहिणी असंच म्हणायचं कारण काय, तर मी मगाशी जे म्हटलं की चंद्राचा एक ठराविक मार्ग आहे आणि सूर्याचाही एक ठराविक मार्ग आहे, ज्याला आपण आयनिक वृत्त किंवा एक्लिप्टिक म्हटलं. तर त्या चंद्राच्या मार्गाच्या जवळ जर का त्या एखादी तारका असेल किंवा एखादा तारा असेल तर चंद्र त्याचं पिधान अनेकदा करतो. तसंच रोहिणी हा जो तारा आहे वृषभ राशीतला एक ठळक तारा आहे, तोही लालसर तारा आहे, आपल्याला सहज ओळखता येतो म्हणून मी हा उल्लेख करतोय. वृषभ राशीतला आपल्याला असा व्ही आकाराचं त्या बैलाची शिंग अशी ती इमॅजिन केलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या एका टोकाला एक रोहिणी नावाचा तारा दिसतो आणि तो ह्या एक्लिप्टिक किंवा चंद्राच्या मार्गाच्या जवळ आहे आणि म्हणून चंद्र ह्या ताऱ्याचं वारंवार पिधान करतो. म्हणजे चंद्र अनेक ताऱ्यांचं ऑकल्टेशन करत असेल तर भरपूर फ्रिक्वेंटली रोहिणीचं ऑकल्टेशन होतं. ऑकल्टेशन म्हणजेच पिधान, म्हणजे चंद्र त्याच्या वर्ण गेल्यामुळे तो तारा चंद्रामागे लपल्यासारखा आपल्याला जाणवतो, ह्याला ऑकल्टेशन म्हणतात. आणि त्याच्यामुळे चंद्र असावे रोहिणी असं कदाचित एक उपमा दिली असावी की बरेचदा ह्याचंच ऑकल्टेशन होतं आहे. म्हणजे इतर तारे आहेत पण चंद्राकडून बरेचदा रोहिणीचंच पिधान होत आहे असं कदाचित त्यांना ऑब्झर्वेशन तेव्हाच्या काळच्या खगोल निरीक्षकांनी ऑब्झर्व केलं असावं आणि म्हणून अशा प्रकारची एक साहित्य, कला, कथा अशी त्याला जोड मिळालेली असावी. आता शेवटचा प्रश्न आहे या पॉडकास्टमधला की कृष्णविवर याच्याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये शंका असतात, तर एक्झॅक्टली कृष्णविवर तयार कसं होतं? बरोबर. हे आत्ता आपण जे आत्तापर्यंत चर्चा केली ही ऑब्झर्वेशनल ॲस्ट्रॉनॉमीची बरेचदा केली, म्हणजे आकाशात आपण काय बघू शकू किंवा त्याला कथांची कशी जोड आहे अशा प्रकारच्या गोष्टी. पण एकूण कृष्णविवर किंवा ताऱ्यांचे वेगळे मी म्हटलं तसं जीवनचक्र असतं, ह्या प्रकारच्या गोष्टी थोड्या ॲस्ट्रोफिजिक्समध्ये येतात. म्हणजे त्याच्यात शास्त्रज्ञान म्हणजे शास्त्रीय अभ्यास असणं गरजेचं आहे. पण सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ताऱ्याचं जीवनचक्र असतं. म्हणजे तारे जन्माला येतात आणि मृत्यूही होतो ताऱ्यांचा. तर अशा प्रकारे ताऱ्यांमध्ये सतत हायड्रोजनचं रूपांतर हिलियममध्ये होत असतं, ज्याला आपण न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतो. सूर्यावरही सतत हायड्रोजनचं रूपांतर हिलियममध्ये होतं आहे आणि म्हणूनच त्याच्यातनं त्या प्रक्रियेतनं जी भरपूर प्रमाणात ऊर्जा फेकली जाते ती आपण वापर करतोय सौर ऊर्जा म्हणून. तर असं प्रत्येक ताऱ्यांमध्ये सुरू असतं. पण कधी ना कधीतरी असं होतं की त्या ताऱ्याचं जे फ्युएल आहे ते संपुष्टात येतं आणि तेव्हा ताऱ्याचा अंत होतो. तारा त्याच्या जीवनचक्रातील शेवटच्या टप्प्यात असतो आणि हळूहळू त्याचा अंत होतो. तर असं जेव्हा होतं तेव्हा काही तारे असतात ते त्यांचं वस्तुमान तुलनेने कमी असतं. अशा कमी वस्तुमानाच्या ताऱ्याचा जेव्हा अंत होतो तेव्हा त्याचं रूपांतर श्वेतबटू किंवा व्हाईट ड्वार्फ असं आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये होतं. काही तारे थोडे मोठे असतात, त्यांचं वस्तुमान जास्त असतं. तर जास्त वस्तुमानाचं ताऱ्यांचा म्हणजे ह्याचं जर का आपण शास्त्रीय लिमिट म्हणायला गेलं तर एका आपल्या सूर्याचं वस्तुमान ह्याला आपण एक युनिट असं कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळे 1.4 सोलार मासेस म्हणजे सूर्याच्या 1.4 पटीपर्यंत जास्त ज्या ताऱ्याचं वस्तुमान आहे अशा ताऱ्यांचं अंत जेव्हा होतो तेव्हा त्यांचा जो गाभा असतो कोर त्याचं रूपांतर श्वेतबटू ताऱ्यांमध्ये होतं. पण 1.4 सोलार मासेसपेक्षा जास्त जर का वस्तुमानाचे मोठे तारे असतील तर त्याचा गाभाचं रूपांतर हे न्यूट्रॉन ताऱ्यांमध्ये होतं. आणि 3 किंवा 4 सोलार मासेस म्हणजे सूर्याच्या 3 किंवा 4 पटीने जर का त्याच्या गाभ्याचं वस्तुमान असेल तर इतके जे प्रचंड मोठे तारे आहेत त्यांचा जेव्हा अंत होतो त्यामुळे तर ते अर्थातच त्यांच्यातली गुरुत्वाकर्षण क्षमता इतकी जास्त असते, ते इतके प्रचंड वस्तुमानाचे तारे असतात की त्यांचं रूपांतर कृष्णविवरात होतं. आणि कृष्णविवराची अर्थातच त्याच्यामुळे गुरुत्वीय बल इतकं प्रचंड जास्त असतं की प्रकाशासारखी वेगवान वस्तू सुद्धा त्याच्यातनं निसटू शकत नाही.
आणि म्हणून आपण म्हणतो की म्हणून फार गूढ किंवा एक कुतूहलात्मक असं त्याच्याविषयी प्रत्येकाच्या मनात असतं. पण ताऱ्याच्या अंत किंवा ताऱ्याच्या स्फोटातून कृष्णविवराची निर्मिती होते. आत्ताच आपण कृष्णविवराविषयी जाणून घेतलं. खगोलशास्त्र या विषयात खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप संकल्पना आहेत. पण मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक वेळी आपल्याला त्याच्यात पदवी असणंच गरजेचं नसतं. आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सुद्धा भरपूर आकाश उपलब्ध आहे, आपल्याला बघता येतं, आपल्याला विविध संकल्पना जाणून घेता येतात आणि त्याचा आनंद घेता येतो. मुख्यतः म्हणजे त्याचा आनंद घेता येतो की निरभ्र रात्री आपण एखाद्या गडकिल्ल्यावरनं आकाश बघितलं प्रकाश प्रदूषणापासून खूप लांब, तर आपल्याला कित्येक गोष्टी बघता येतात. आपल्याला कृत्रिम उपग्रह बघता येतात. अनेकांना हे माहिती नसतं की कृत्रिम उपग्रहसुद्धा आकाशात दिसतात. अशा विविध गोष्टींवर आपल्याला त्या गोष्टी बघता येतात, आनंद घेता येतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं की कुठलीही पदवी नसतानासुद्धा आपल्याला डेटा आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येतो, आपल्याला रिसर्च पेपर लिहिता येतात आणि ह्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करता येते. त्याच्यामुळे खूप विषय आहेत, पण आज मी इथे आपला विचार थांबवतो. मित्रांनो, खरं तर खगोलशास्त्र हा अतिशय टेक्निकल विषय. तो आपल्याला कळेल अशा सोप्या भाषेमध्ये किंवा खूप इझी लँग्वेजमध्ये सांगणं खूप अवघड असतं. पण अर्चितनी आज ते शक्य करून दाखवलंय. इतक्या लहान वयामध्ये या विषयावरची त्याची जी कमांड आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. अर्चित, तू आज या पॉडकास्टवर आलास आणि तुझं अफाट नॉलेज आहे, ही कॉम्प्लिमेंट मला तुला अगदी आवर्जून द्यावीशी वाटते. धन्यवाद. तर अशीच प्रगती या क्षेत्रामध्ये करत राहा आणि तू या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्याबद्दल उनाड भटकंतीतर्फे हे छोटंसं गिफ्ट. थँक्यू. मला ह्या पॉडकास्टमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल उनाड भटकंतीच्या संपूर्ण टीमचा खूप खूप धन्यवाद. आणि मला या निमित्ताने तुमच्याशी खगोलशास्त्राविषयी माहिती शेअर करता आली, त्याचा मला आनंद आहे.